नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोरोमंडल फिशर्स या कवितेचा अप्रिशिएशन शिकणार आहोत। तर मी आहे खेमराज परशुरामकर, तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर लर्न विथ खेमराज सर। तर आपल्याला आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये 5 मार्क्ससाठी राईट द अप्रिशिएशन ऑफ पोएम हा प्रश्न आपल्याला विचारला जातो। मग हे कवितेचे अप्रिशिएशन आपल्याला कसे लिहायचे असते, तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 3B मध्ये तुमच्या सिलेबस मधली एक पोयम दिलेली राहील, पूर्णच्या पूर्ण पोयम दिलेली राहील ऍज इट इज, जशी पुस्तकात आहे तशी। आता पुस्तकामध्ये जी पोयम दिलेली आहे तर बघा तुम्ही त्याच्यामध्ये वर टायटल दिलेली आहे, मग पोयम दिलेली आहे पूर्ण, आणि लास्ट त्याच्या खाली ऑन द बिलो बॉटम त्या ठिकाणी काय आहे, पोएट्स नेम आहे ना। मग अशी जशीच्या तशी कविता त्या ठिकाणी दिलेली असणार ऍक्टिव्हिटी शीट मध्ये, क्वेश्चन पेपर मध्ये। तर आणि मग त्याच्या बाजूला त्या ठिकाणी फॉर्मॅट दिलेला राहील, जो अप्रिशिएशन आपल्याला लिहायचा आहे त्याचा फॉर्मॅट दिलेला राहील। एकंदरीत त्याच्यावरती 5 गुण असतील, त्या 5 गुणांपैकी प्रत्येक त्या पॉइंट्सला गुण विभागणी करण्यात आलेली आहे। पहिला जो पॉइंट असणार आहे तो असणार आहे टायटल, त्याला हाफ गुण असतील, अर्धे गुण। त्याच्यानंतर दुसरा जो पॉइंट असणार आहे तो आहे पोएट, दुसरा जो पॉइंट असणार आहे तो आहे पोएट, म्हणजे तिथे पोएट्स नेम तुम्हाला लिहायचं आहे, कवीचे नाव जे दिलेलंच असते। त्यानंतर तिसरा जो पॉइंट असेल, तिसरा पॉइंट असेल राईम स्कीम, म्हणजे कवितेची जी राईम स्कीम आहे ती तुम्हाला काढून लिहायची आहे त्या ठिकाणी। त्याच्यानंतर चौथा जो पॉइंट असेल तो राहील फिगर्स ऑफ स्पीच, कवितेमध्ये कोणते फिगर, कोणत्या लाईन मध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच आलेला आहे, मिनिमम एक, कमीत कमी एक फिगर ऑफ स्पीच, त्याचं नाव आणि ती लाईन तुम्हाला तिथे लिहायची आहे, त्याच्यावर 1 मार्क आहे। राईम स्कीमवर 1 मार्क। पुन्हा एकदा मी रिपीट करतो, पहिला पॉइंट असणार आहे टायटल ऑफ द पोएम, हाफ मार्क। दुसरा पॉइंट असणार आहे पोएट्स नेम, हाफ मार्क। तिसरा पॉइंट असणार आहे राईम स्कीम, राईम स्कीमवर 1 मार्क। चौथा पॉइंट असणार आहे फिगर्स ऑफ स्पीच, त्याच्यामध्ये एक फिगर ऑफ स्पीच लिहायचा, त्याची लाईन लिहायची, त्याच्यावर आहे 1 मार्क। आणि मग नेक्स्ट पॉइंट असणार आहे सेंट्रल आयडिया किंवा थीम, थीम ऑर सेंट्रल आयडिया, त्यावर असणार आहे 2 मार्क्स। या सेंट्रल आयडियामध्ये काय लिहायचं की जी पोयम कवीने लिहिलेली आहे त्याच्यात कोणते विचार मांडले आहेत ते तुम्हाला तिथे लिहायचे, त्याची सेंट्रल आयडिया लिहायची। तर सेंट्रल आयडिया म्हणजे आपण जर एक उदाहरण घेतलं की आपण 3 तासाचा पिक्चर पाहतो, चित्रपट आपण, आणि त्याची 5 मिनिटांमध्ये दुसऱ्याला स्टोरी सांगतो, ते झालं थीम, ते झालं सेंट्रल आयडिया, त्याच्यावर 2 मार्क आहे। आता यातले सेंट्रल आयडिया किंवा थीम हा जो पॉइंट आहे ना, हा पॉइंट प्रत्येक पोएमचा तुम्हाला पाठांतर ठेवायचा आहे, म्हणजे प्रत्येक पोएमची सेंट्रल आयडिया, थीम तुम्हाला पाठांतर ठेवायची आहे। आणि मग राहिलेले जे पॉइंट्स आहेत ते ऑटोमॅटिकली आपल्याला तिथे सोडवता येतील। कसं बघा, पहिला पॉइंट आहे टायटल, दिलेलीच आहे पेपरमध्ये, क्वेश्चन पेपरमध्येच टायटल दिलेली आहे, तीच तिथून उचलायची, आन्सर पेपरमध्ये लिहायची, अर्धा मार्क। कुणीही हा प्रश्न सोडवू शकतो, इतका सोपा आहे। त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे पोएट्स नेम, ते दिलेलंच आहे खाली, पोएट्स नेम दिलेलं आहे, ते तिथे लिहायचं। कधी कधी पोएट्स नेम नसते, ऑथर अनोन किंवा अनोनिमस असं वगैरे लिहिलं असते, म्हणजे ती कविता कुणी लिहिली त्या कवीचं नाव नसते तिथे लिहिलं, अपरिचित कवी असं असते, तर मग ते लिहायचं, द पोएट्स नेम इज अनोन किंवा द पोएट्स नेम इज अनोनिमस असं लिहायचं। त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे रायमिंग स्कीम। रायमिंग स्कीम शोधण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला रायमिंग पेअर्स काढावे लागतील पोएम मधून। तर इथे जेवढे काही कडवे असतील, स्टंजा असतील, सर्वच कडव्यांची रायमिंग स्कीम नाही लिहायची आपल्याला, एकाच कडव्याची। तर मग एका कडव्याची, पहिला कडवा घ्यायचा आपण, पहिल्या कडव्याचे रायमिंग पेअर काढायचे, आणि ते तुम्हाला माहिती आहे की रायमिंग पेअर आपण कसे काढतो।
पहिली ओळ वाचायची, त्यातला शेवटचा जो वर्ड आहे त्याचा प्रोनाउन्सिएशन, त्याचा उच्चार लक्षात घ्यायचा. दुसरी ओळ वाचायची, त्याचा शेवटच्या शब्दाचा प्रोनाउन्सिएशन लक्षात घ्यायचा. पहिल्या ओळीचा प्रोनाउन्सिएशन दुसऱ्या ओळीच्या प्रोनाउन्सिएशनशी सारखा असेल, उच्चार जुळत असेल तर ती झाली एक रायमिंग पेअर, यमकाची जोडी. कधी कधी दुसऱ्या ओळीतील शेवटच्या शब्दाशी नाही जुळत तर मग तो तिसऱ्या ओळीतील, पहिल्या ओळीतील शेवटचा शब्द तिसऱ्या ओळीतील शेवटच्या शब्दाशी उच्चाराने कधी कधी जुळतो, तर मग ही पहिल्या आणि तिसऱ्या शेवटच्या शब्दांची जोडी बनेल, ह्याच्याशी नाही बनणार. आलं लक्षात? अशा प्रकारे मग आपण तिसऱ्या लाईनवर गेलो. आता उरली चौथी लाईन. चौथ्या लाईनचा आपण लास्ट लेटर जो आहे, शेवटचा जो शब्द आहे तो वाचायचा, त्याचा उच्चार लक्षात घ्यायचा. तर कदाचित तुम्हाला आपली उरलेली जी दुसरी लाईन होती, ह्या दुसऱ्या लाईनचा शेवटचा शब्द चौथ्या लाईनच्या शेवटच्या शब्दाशी उच्चाराने जुळू शकते. असं होऊ शकते की पहिला आणि शेवटचा म्हणजे पहिला आणि चौथा यांची जोडी बनेल आणि दुसरा आणि तिसरा यांची जोडी बनेल. असंही होऊ शकते की पहिला आणि दुसरा यांची जोडी बनेल आणि मग तिसरा आणि चौथा यांची जोडी बनेल. असंही होऊ शकते की पहिला आणि तिसरा यांची जोडी बनेल आणि दुसरा आणि चौथा शेवटचा शब्द ह्यांची जोडी बनेल. तर ह्या झाल्या यमकाच्या जोड्या, याला रायमिंग पेअर्स म्हणतो आपण. आणि ज्या विद्यार्थ्याला रायमिंग पेअर्स काढता येते निश्चितच तो राईम स्कीम पण काढू शकते आणि हा एक मार्क निश्चितच तो घेऊ शकते. आलं लक्षात? मग ही राईम स्कीम कशी निघते की जसं पहिल्या लाईन मधला शेवटचा शब्द दुसऱ्या लाईन मधल्या शेवटच्या शब्दाशी राईम करतो, हे मग जुळतो. तर आपण काय करायचं, एबीसीडी मधले जे अक्षर आहेत, अल्फाबेट ज्याला म्हणतो आपण, त्यातले स्मॉल अल्फाबेट म्हणजे लहान बाराखडी ज्याला म्हणतो ते घ्यायचं. हे दोन्ही सारख्या उच्चाराचे आहेत, दोघांच्या समोर ये लिहायचे. जर पहिला आणि दुसरा म्हणजे दुसऱ्या ओळीतला उच्चाराचा सारखा नसेल, तिसऱ्या ओळीतला असेल तर पहिल्या आणि तिसऱ्या ओळीतल्या शेवटच्या शब्दांच्या समोर ये आणि ये लिहायचा. जेवढे उच्चारांना सारखे आहेत ना त्याच्यासमोर तोच अक्षर रिपीट करायचा. मग उरला दुसऱ्या लाईनचा शेवटचा शब्द आणि मग चौथ्या लाईनचा शेवटचा शब्द, हे दोघे जर उच्चाराने जुळत असतील तर आपला ए झाला. मग काय उरला? बी उरला. तर तिथे बी लिहायचं आणि ते दोघे सारखे आहेत तर मग तिथे बी येईल तर इथे बी येईल, म्हणजे बी आणि बी होईल. तर ती राईम स्कीम काय तयार होते? ए बी अशी तयार होते. जर समजा पहिली आणि तिसरी जर मॅच होत असेल तर ये झालं तर त्याच्यामध्ये बी आला आणि चौथ्यामध्ये इकडे बी आला तर मग ए बी अशी तयार होते. आणि जर समजा पहिली दुसरी तिसरी चौथी अशी रायमिंग होत असेल तर ये बी अशी रायमिंग होईल नाही का? आणि जर समजा चारही सारखे असतील तर ये होईल की नाही? आणि जर समजा चारही मध्ये कोणाशी राईम जुळत नाही तर मग रायमिंग पेअर जुळत नाही म्हणजे तिथे रायमिंग स्कीम वापरलेली नाही. तर मग अशा वेळी तिथे काय लिहायचं? मग रायमिंग स्कीम तर नाही लिहिता येणार ना. तर मग तिथे लिहायचं देअर आर नो रायमिंग पेअर्स इन द पोएम. सो द पोएम इज रिटन इन फ्री वर्स. VERSE वर्स म्हणजे काव्य कविता. फ्री FREE फ्री वर्स, मराठीमध्ये त्याला मुक्त छंद म्हणतो आपण. म्हणजे त्या ठिकाणी कवीने कुठलेही राईम स्कीम न वापरता कविता लिहिली आहे असं. ठीक आहे. मग पुढचा पॉइंट फिगर्स ऑफ स्पीच. तर प्रत्येक पोयम मध्ये कोणत्या ना कोणत्या तरी ओळीमध्ये लाईनमध्ये फिगर ऑफ स्पीच आलेले असतात. तर त्यातले काही फिगर ऑफ स्पीच मी फिगर ऑफ स्पीचच्या 25 फिगर ऑफ स्पीचची नोट्स तयार करून PDF सुद्धा मी शेअर केलेला आहे, ते पाहून घ्या. तर मुख्य
मुख्यत्वे अलिट्रेशन आहे, पर्सोनिफिकेशन आहे, सिमिली आहे, मेटाफर आहे, इन्व्हर्सन आहे, रिपिटेशन आहे, असे काही फिगर ऑफ स्पीच आहेत जे येतातच कवितेमध्ये. तर तो फिगर ऑफ स्पीच आपण ओळखायचा कोणत्या लाईनमध्ये. हा फिगर ऑफ स्पीच कसा ओळखायचा ते प्रत्येक फिगर ऑफ स्पीचची काहीतरी स्पेशालिटी आहे ती माहित पाहिजे आपल्याला. त्यासाठी तुम्ही फिगर ऑफ स्पीचचा अभ्यास करा. आता या पोएममध्ये कोणतं फिगर ऑफ स्पीच ते आपण अप्रिशिएशन पूर्ण या पोएमचं आपण पाहणार आहे, त्याच्यामध्ये आपण बघू. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आपला असणार आहे सेंट्रल आयडिया किंवा थीम. तर थीम मध्ये तुम्हाला लिहायचं आहे त्या कवितेमध्ये कवीने मांडलेले काय विचार आहेत ते थोडक्यात लिहायचे आहे. 4 ते 5 सेंटेन्स. तो 2 मार्काचा पॉइंट आहे. अशा प्रकारे एकंदरीत 5 मार्काचा हा अप्रिशिएशनचा प्रश्न असतो आणि पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला या प्रश्नावरती घेता येतात. कदाचित सेंट्रल आयडियामध्ये गडबड काही झाली काही वाक्यांमध्ये तर अर्धा 1 मार्क त्याच्यात मायनस होऊन जाईल. पण बाकीचे तर जसेच्या तसे लिहिलाय तुम्ही ते तर मिळतीलच आहे ना. अगदी बिलो लेवलचा जरी विद्यार्थी असेल, इंग्रजी वाचताही नाही येत असेल ना, असाही विद्यार्थी असेल तर तो अप्रिशिएशन मधले 3 मार्क घेऊ शकतो. तो टायटल वर दिसते टायटल तीच लिहायची आहे, खाली दिसते पोएट्स नेम तेच लिहायचं आहे नाही का. बऱ्याचशा पोएम मध्ये अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच आलेला असतो, त्यामुळे अलिट्रेशन लिहिलं तर तेही जमते. आता आपण बघणार आहे या ठिकाणी कुठला फिगर ऑफ स्पीच असणार आहे. तर चला आपण आता या पोएमचा अप्रिसिएशन स्टार्ट करूया. फर्स्ट पॉइंट आहे आपला टायटल. मग काय टायटल काय लिहिणार तुम्ही? कोरोमंडल फिशर्स. पूर्ण वाक्यात लिहायचं झालं तर द टायटल ऑफ द पोएम इज कोरोमंडल फिशर्स असं तुम्ही लिहू शकता. दुसरा पॉइंट आहे पोएट. नुसतं पोएटचं नाव खाली जे दिलेलं आहे ते लिहू शकता किंवा पूर्ण वाक्य लिहू शकता. द पोएट्स नेम इज सरोजिनी नायडू. ही कविता सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली आहे असं त्याचा अर्थ होईल. तिसरा पॉइंट काय आहे आपला? राईम स्कीम. राईम स्कीम आता बघा टेक्स्टबुक मध्ये पुस्तकात तुमच्या पहिला कडवा पहा. या ठिकाणी ओळीचा शेवट हा लाईट शब्दावर होतोय बरं का. दुसऱ्या ओळीचा शेवट नाईट या शब्दावर होतोय. तिसऱ्या ओळीचा शेवट फ्री ह्या शब्दावर होतोय आणि चौथ्या ओळीचा शेवट शी या शब्दावर होतोय. साधारणतः कडव्यामध्ये 4 लाईन असतात नाही का. तर बघा काय मग असे सांगितले तुम्हाला पद्धत मी की पहिल्यांदा पहिली ओळ वाचा, त्यातला शेवटचा शब्द लक्षात घ्या उच्चार. मग दुसरी ओळ वाचा, त्यातला शेवटचा शब्द त्याचा उच्चार लक्षात घ्या. बघा पहिल्या लाईन मध्ये शेवटचा शब्द आहे लाईट. राईज ब्रदर्स राईज, द वेकनिंग स्काय स्प्रे टू द मॉर्निंग लाईट. काय वर्ड मिळाला? लाईट. ठीक आहे. दुसरी लाईन द वाइल्ड लाईज asleep in the arms of the dawn like a child that has cried all night. शेवटचा शब्द काय मिळाला? नाईट. आता दोघांचे उच्चार पहा, वाचा, म्हणा दोन्ही शब्द म्हणा. लाईट नाईट, लाईट नाईट. जुळला का उच्चार? जुळला. मग काय सांगितलं? उच्चार जुळला दोघांचा. दोघांच्याही समोर कोणता लेटर ये? व्हेरी गुड. दोघांच्याही समोर ये लिहायचं. कच्चं काम करायचं आपण बाजूला पेन्सिलनं. दोन्ही लाईनच्या त्या शेवटच्या शब्दा पुढे आला ये. ओके. तिसरी लाईन वाचा. कम लेट अस गॅदर अवर नेट्स फ्रॉम द शोअर अँड सेट अवर कॅटरमॅरन्स फ्री. काय शब्द आला शेवटचा? फ्री. पुढची लाईन वाचा चौथी. टू कॅप्चर द लिपिंग वेव्ह ऑफ द टाइड फॉर वी आर द किंग्स ऑफ द सी. काय शेवटचा शब्द आला? सी. आता हे दोन्ही शब्द उच्चार करा. फ्री सी. जुळतोय का? जुळतोय. फ्री सी. मग आपला ये वर्ड झालेला आहे. सॉरी
आपला ये हा लेटर झालेला आहे, आता पुढचा लेटर द्यावा लागेल. का बरं पुढचा? तोच का नाही, तर तुम्ही दुसऱ्या लाईनशी तिसरी लाईन मॅच करून पहा. दुसऱ्या लाईनचा शब्द आहे शेवटचा नाईट, तिसऱ्या लाईनचा शेवटचा शब्द आहे फ्री. नाईट फ्री, नाईट फ्री जुडतोय का? नाही जुळत. जिथे नाही जुळत तिथे वेगळा अक्षर. ठीक आहे, म्हणून इथे तिसऱ्या लाईनच्या समोर बी येईल. आता चौथ्या लाईनच्या समोर ए येईल का किंवा सी येईल का? नाही. का? तर तिसऱ्या लाईनचा शेवटचा शब्द फ्री, चौथ्या लाईनचा शेवटचा शब्द शी, दोन्ही जुळतात. म्हणून वर बी दिलाय, खालच्या लाईनला सुद्धा बी राहील. ठीक आहे, आता हे तुम्ही काढून काढलं तुम्ही रायमिंग पेयर्स काढल्या, मग राईम स्कीम साठी लेटर्स लावले. आता यांना काय करायचं? ह्या लेटर्सला आडव्या क्रमाने लिहायचं. आडव्या ये नाही, याचे ह्या पोएमची राईम स्कीम काढतोय आपण. ये म्हणजे पहिल्या दोन ओळी झाल्या ये आणि मग दुसऱ्या दोन ओळी बी ये बी झाल्या. चारही ओळी झाल्या की नाही? ये बी सिंपल आहे. हीच झाली रायमिंग स्कीम, हीच राईम स्कीम. हेच आपल्याला तिथं लिहायचं आहे. आता तुम्ही सिंपली ये बी एवढंही लिहू शकता, पण पूर्ण वाक्यात लिहिलं तर चांगलं आहे ना, म्हणून पूर्ण वाक्यात लिहा. द राईम स्कीम ऑफ धिस पोएम इज, द राईम स्कीम ऑफ धिस पोएम इज ये बी ये बी झाला 1 मार्कचा पॉइंट. आता फिगर्स ऑफ स्पीच पहा. पहिल्या कडव्यामध्ये आपण ओळी वाचून पाहू. राईज ब्रदर्स राईज, 3 शब्द वाचा फक्त. पुन्हा वाचा. काय दिसते? राईज हा शब्द आला ना डबल दोनदा, म्हणजे राईज हा जो वर्ड आहे हा रिपीट होत आहे त्या लाईन मध्ये. आणि सिंगल एकाच लाईन मध्ये जर एखादा वर्ड पुन्हा येत असेल, रिपीट होत असेल, तर तिथे रिपीटिशन फिगर ऑफ स्पीच असतो. मराठीमध्ये त्याला पुनरावृत्ती अलंकार म्हणू आपण. झालं, काही गरज नाही पुढे पाहायची. तुमच्या माहितीसाठी तुम्ही बाकीचे सगळे फिगर्स ऑफ स्पीच पाहू शकता, शोधू शकता, किंवा आपण पोयम शिकवत असताना सगळ्या फिगर ऑफ स्पीचची माहिती आपण घेतोय, पण तिथे लिहायचा एकच फिगर ऑफ स्पीच, त्याची स्पेलिंग पाठांतर ठेवून द्यायची. ठीक आहे, तर आपल्याला लाईन मिळाली. पहिलीच लाईन, फिगर ऑफ स्पीचचं नाव मिळालं रिपिटिशन, आणि खाली त्याच्या लाईन लिहायची. किंवा नाही लाईन लिहिली तर इन द फर्स्ट लाईन असं लिहू शकता. हा, आणि त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं. द सेम वर्ड राईज, काय लिहायचं? द सेम वर्ड राईज इज रिपीटेड इन द फर्स्ट लाईन. पुढचा पॉइंट आपला काय असतो? फिगर ऑफ स्पीचच्या नंतरचा सेंट्रल आयडिया किंवा थीम. द थीम ऑफ द पोएम इज दॅट, हा वाक्य पाठांतर ठेवून द्यायचा एवढा. द थीम ऑफ द पोएम इज दॅट, म्हणजे या कवितेचा थीम आहे की. थीमच्या जागी सेंट्रल आयडिया पण शब्द वापरू शकता. द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम इज दॅट, आणि मग पुढचं लिहायचं. तर काय आहे? द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम इज दॅट व्हेन ह्युमन बीइंग्स come together for a common purpose. Human beings come together for a common purpose. Common purpose म्हणजे एकमेव हेतू, एकच उद्देश, आणि come together म्हणजे एकत्र येणे. जर एखाद्या सामायिक उद्देशाने, एकाच उद्देशाने लोक जर माणूस जर एकत्र येत असतील, गोळा होत असतील, म्हणजे एक संघ होणे त्याला म्हणतो आपण, एक युनिटी तयार होते. तर काय होते? नो फोर्स आर ऍडव्हर्सरी कॅन ब्रेक देअर वे. नो फोर्स, कोणतीही शक्ती, कोणतीही ताकद, किंवा नो ऍडव्हर्सरी, कुठलीही अडचण, कुठलाही अडथळा
त्यांचा मार्ग रोखू शकत नाही. ओके. देन पुढच्या वाक्य तुम्हाला इथे देअर कुड बी रिस्क. आता अशी एकत्र आले लोक आपल्या म्हणजे एकमेव ध्येय प्राप्त करासाठी एकत्र आले, पण त्याच्यात रिस्क असू शकते, धोके आव्हान असू शकतात. तर देअर कुड बी रिस्क, देअर कुड बी रिस्क इन एनी चॅलेंजिंग एंटरप्राइज. कुठल्याही अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये, सिच्युएशन मध्ये रिस्क असू शकते, धोका असू शकतो, आव्हान असू शकतो. बट ह्युमन प्रोग्रेस डिपेंड्स ऑन फेसिंग देम करेजियसली. ह्युमन प्रोग्रेस डिपेंड्स ऑन फेसिंग दॅट चॅलेंजेस, दॅट रिस्क करेजियसली. धैर्याने त्या आव्हानाला सामोरे जाण्यामध्ये, फेस करण्यामध्ये, तोंड देण्यामध्ये मानवाची काय असते? प्रोग्रेस असते, प्रगती असते. हेच सांगितलं ना सरोजिनी नायडू यांनी या कवितेमध्ये त्या कोरोमंडल फिशर्सला, की बाबा रे बंधूंनो उठा, जागे व्हा, एकत्र या आणि चला तुमचे सगळे जे जाळे समुद्रात टाकले ते एकत्र करू आणि हे लिपिंग वेल समुद्रातली आपण गोळा करू. अर्थात ते सगळं भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारतीयांना उद्देशून सांगायचं होतं, नाही का? तर या ठिकाणी दृष्टांत घेतला, कोरोमंडल फिशर्सचा उदाहरण घेऊन त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. तर आली लक्षात, ही आहे थीम. आता तो जो फॉर्मॅट दिला असतो त्या फॉर्मॅटमध्ये आपण त्या ठिकाणी व्यवस्थित उत्तरपत्रिकेमध्ये लिहून घ्यायचे. सो आय होप अप्रिसिएशन या पोएमचं तुम्हाला समजलं असेल. समजलं? ओके. आणि तुम्ही सुद्धा जे व्हिडिओ पाहता, तुम्हाला सुद्धा या कवितेचं अप्रिसिएशन समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या लर्न विथ हेमराज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला प्रेस करून ऑल या वर्डवर क्लिक करा आणि पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन पाहत राहा.